तर नेक्स्ट कुठे गेले अजून ते मेंबर कुठे गेले? या साहेब या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आपण आता ओतूर गावात आलोय वाजण्यासाठी मांडव. आणि मांडव वगैरे वाजला गेला, देव नाचवले गेले. आता वरमायांचा कार्यक्रम आता वाजणार आहोत. ढोल टिमकेवाले तिकडे गेले ते वाजवायला. ते आता त्यांनी काय वाजवलं काय माहिती. आता गाडी आपण आणली इथं लग्न इथंच मंडप टाकलंय. नवरदेवाचं इकडे घर आहे आणि आम्ही वाट बघत होतो आता केव्हा वरमाया येतील. वरमाया इथं मंडपात आले आहेत आणि वाजवावं लागेल का काय माहिती, ते सांगता येणार. तर आम्ही आज सकाळी 6 वाजता निघालो आम्ही ताराबादवरनं. आणि इथं ओतूरमध्ये कळवण आणि ओतूर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही खूप लांबून बघत असाल व्लॉग, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. कळवण, सटाणा, कळवण आणि ओतूर. कळवणच्या पुढे ओतूर आहे. तिथं आपण आज मांडवचा कार्यक्रम वाजवायला आलो आहे. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे मांडव वरमाया वगैरे राहतात ना, हळद वगैरे, ते सगळं वाजवायला आलो आहे. आता वरमाया निघाले आहेत आणि बसलो आम्ही सगळे बँडवाले सगळे बसलो आहे. तुंगणकरण ढोल ते घेऊन गेले होते वरमाया वाजण्यासाठी. ते बघा तुम्हाला हात देत आहेत. तर ठीक आहे, कंटिन्यू करा व्लॉग. आजचा व्लॉग पण भारी होईल, कारण की सकाळी सकाळी जास्त घाई असल्यामुळे मी काही व्लॉग बनवू शकलो नाही, कारण की गाडी मी चालवत होतो आणि ड्रायव्हर पण आला नव्हता. सकाळी दुपारून ड्रायव्हर आला, तर आता ड्रायव्हरच चालवणार आहे रात्रीला. सकाळी सकाळी मांडवला मी बँडची गाडी घेऊन आलो आणि शार्पीची गाडी आपले मोठे भाऊ ते घेऊन आले. दुसऱ्या मार्गाने आम्ही सटाणा मार्गे आलो आणि शार्पीची गाडी डांग सोंदण्या मार्गे आली. म्हणजे 2 रस्ते आहेत आपल्या ताराबाद जाण्यासाठी. तर कंटिन्यू करा व्लॉग. आजचा व्लॉग पण एकदम खूप भारी होईल. आता बरीच मंडळी आपली, म्हणजे मी ब्लॉग बनवते सगळं आजूबाजूला उभे आहेत. मागे फक्त बॅक साईडला 2च जण दिसत असतील तुम्हाला, बाकी काही बँडच्या गाडी जवळ आहेत. आणि इकडे तुंगणकर काहीतरी सांगतायत. तर आता बघू, कंटिन्यू करा व्लॉग, पुढे स्किप करू नका. आजचा ब्लॉग एकदम भारी होईल. आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला थांबा. तर मित्रांनो, नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे बघू शकता आपली गाडी इथं लावायची आता रिवर्स. आणि हे बघा ओतूर, इथं हनुमान मंदिर आहे ओतूरचं. हे बघा आपली फॅमिली इकडेच बसली आहे, बँडची सगळी फॅमिली. आणि तिकडं नवरदेवांचं घर, नवरदेव साहेब PSI आहेत. PSI साहेबांचं लग्न वाजायला आलो आम्ही. आणि उद्या त्यांचं लग्नाचा कार्यक्रम टाळीचा पिंपळनेरला आहे. ताराबाद जवळच आहे पिंपळनेर, आपल्याला जवळ आहे 23 किलोमीटर. आणि इकडं काही बसलेले आहेत. आणि तिकडे बघू शकता शार्पीची गाडी तिथं लावली, मस्त पार्किंग करून दिली. आणि इकडे आपले पॅडवाले. आणि हे बघा आपले तुंगणकर पिकअप चालवता इथं, केटर्सची गाडी. तर मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापूर्वी आपण फर्स्ट व्लॉग बनवला होता, म्हणजे सगळ्यात आधी 1 नंबरचा व्लॉग जो बनवला होता. तिथंच मी सगळ्यांची ओळख करून दिली होती आपल्या बँडची. आणि अधूनमधून कधी केले असेल. आता पुढचा महिना डिसेंबर लागणार आहे. डिसेंबर महिन्यात आपल्याला चॅनलला 2 वर्ष कंप्लीट होतील. तर 2 वर्षामध्ये मी 2 किंवा 3 वेळाच तुम्हाला सगळ्यांची ओळख केलेली मी. आता पुन्हा एकदा आपण सगळ्या पोरांची आपण ओळख करू. तर चला माझ्या पाठीमागे या. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे ड्रायव्हर साहेब आपल्या ताराबादला राहतात. ते त्यांचं नाव, युअर नेम प्लीज? जुबेर. सरनेम? सय्यद. जुबेर सय्यद नाम त्यांचं आहे. ताराबादला राहता. आणि आपले दीपक कात्रवेल, हे कात्रवेल गावाला राहता. ते कंटिन्यू आपल्याकडे वाजायला येतात. म्हणजे अधूनमधून कुठेतरी गेले होते ते वाजवायला, नंतर परत आपल्याकडे आले. दीपक सोनवणे, हां दीपक चव्हाण, सूरज चव्हाण नाही, दीपक चव्हाण यांचं नाव आहे कात्रवेल. आणि ही हस्ती तर तुम्ही ओळखत असाल, हे आपले चौंदानकर.
चौंदाण्याला राहतं ते, बागलाण तालुक्यामध्ये गाव येतं ते चौंदाणे. त्यांचं नाव अमोल गोदडे त्यांचं नाव आहे. तर ठीक आहे, या पुढे या. हे आपले तुंगनकर साहेब, थापदोल मास्टर हे आहेत तुंगनकर. ते थापदोल वाजवतात आपल्या बँडमध्ये. ते पण कुठे गेले नाही, कंटिन्यू आपल्याकडे येतात वाजवायला. तुम्ही तर ओळखतात त्यांना. तर ठीक आहे, पुढे येऊ आपण. हे आपले गणेश सरनेम पवार, गणेश पवार. सड्याला राहतात ते, बागलाण मळगाव ना का सडाणा? नाही, मळगावला राहता मित्रांनो, सॉरी. ते मळगावला राहता. ते पण कुठेतरी गेले होते अधूनमधून, गायब झाले होते ते. नंतर आता परत रिटर्न आले आपल्याकडे. आणि हे अनिकेत आहेत, अनिकेत मोरे. देवळ्याला राहत आहे. देवळा माहिती आहे ना? तर आपल्या मामांचाच मुलगा आहे तो पण आपल्याकडे येतो वाजवायला. म्हणजे तो आता शिकतोच आहे, नवीन पॅड वाजवतो तो. 3 नंबरचा पॅड तो वाजवतो. तो आता मध्ये आला नव्हता, तो गैरहजर होता मागच्या ब्लॉगमध्ये. हे आपले दादू पोया. हे आपले दादू पोया. आपण तो गेम नाही का कोणता, फ्री फायर तिथे नाही का दादू पोया असं म्हणतो ना, हा तोच दादू पोया आहे. तुम्ही तर बघितला असेल, बऱ्याच ब्लॉगमध्ये तो आला आहे. तुम्ही त्याला ओळखताच, बाकी काय सांगायचं काम नाही. नेक्स्ट कोण राहिलं? हां, इकडे या. हे आपले ट्रम्पेटवाले. तर हे ट्रम्पेट वाजवता ब्राह्मण पाडे ना? हां, वागळेला राहतात ते. वागळे म्हणून गाव आहे, आसकडा मालेगावच्या आसपास, ताराबादच्या पुढे गाव आहे ते. वागळेला राहतात ते. हे आपले ब्राह्मण पाड्याला राहतात. तुमचं नाव? परशुराम राजाराम सोनवणे यांचं पूर्ण नाव आहे. आधार कार्डवर नाव तेच आहे ना? हां, आधार कार्ड आणले त्यांनी. आणि नेक्स्ट आपले नवीन ड्युटी जॉईन केलेले ऑर्गन मास्टर हेच आहेत. ते कीबोर्ड वाजवतात आपल्या गाडीवर. याच वर्षी नवीन आले ते आपल्याकडे. जे आपले मागचे ऑर्गनवाले होते ते दुसऱ्या बँडवर गेले. पॅडवाला आणि ऑर्गनवाला दुसऱ्या बँडवर गेला. तर आपल्याला नवीन रुजू झालेत, खूप छान वाजवतात ते. अजून त्यांचे व्हिडिओ तुम्हाला पुढे अजून थोड्या दिवसात बघायला भेटतीलच. कसा वाजतात ते, म्हणजे कसा ऑर्गन वाजतात ते पण तुम्हाला भेटून जाईल. तर ठीक आहे, आता पुढे कोण राहिलं? कोणी बाकी आहे का? या अजून 2-3 जण कोणतरी बाकी आहे. हां, एक जण राहिला. हा पण एक मेंबर आहे. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. कंटिन्यू तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत जा, कारण की डेली ब्लॉग टाकतो मी. कोणत्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर एखादा मिस करून दिला तर तुम्हाला काही आठवणार नाही. तुम्ही डेली जर बघितलं तुम्हाला तेव्हाच कळलं. तर हा नाव समाधान, त्याला प्रेमात आम्ही टिलू म्हणतो. त्याचं नाव समाधान पवार असं नाव आहे त्याचं. नेक्स्ट नाही, त्यांचं नाही, ते आमचे मेंबर नाहीत वाजवणारे. कोण? हां, सॉरी गाईज. तर आपला एक मेंबर राहिला, त्याच्याकडे लक्ष नव्हतं माझं. तो इकडे तिकडे पळाला कुठंतरी, इथं बसलेला नव्हता तो. त्याचं नाव दादू विथ तेजस सोनवणे. त्याचं नाव तेजस सोनवणे. तो पण मळगावला राहतो आणि तिथून अपडाऊन करतो तो. तिकडंच म्हणजे ताराबादला जर वाजायचं राहिलं तर तिथून मोटरसायकलवर बाईकवर येतात. तो बाईकवर प्रवास करतात ते. आणि आता थंडी असल्यामुळे खूप त्यांना अडचण होत असेल. उन्हाळ्यात काही नाही, एकदम मस्त कपडे काढून बुर्र. चला पुढे या. पुढे दादा, चला आता पुढे जाऊया. आणि ही आपली बँडची गाडीची ओळखच करून, म्हणजे पहिलं तिचंच काम होतं, करून द्यायला पाहिजे होतं. ते आपली भारत बेन्झ इकडे बघू शकता. भारत बेन्झ MD 1014. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले कॅमेरा ज्यांनी पकडला आहे तो महिंद्र आहे. महिंद्राने कॅमेरा पकडला आहे, वॉटरचा, माहिती आहे तुम्हाला. आणि इकडं बघू शकता तुम्ही बँडच्या गाडीमध्ये. इकडे ना, ये ना इकडे ना. तो लाजतो आहे. तर तो पण मळगावला राहतो. त्याचं नाव काय? नाही रे, गणेश माळी त्याचं नाव आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं आपले सॅम्पलरवाले ओळखता ना तुम्ही. अजून 2-3 जण कुठेतरी बाहेर गेलेत वाटतं. अजून 2-3 जण कुठेतरी बाहेर गेलेत. आणि हे बघू शकता इकडं
इथं लग्न आहे, ते नवरदेव साहेब आंघोळ करतायत. त्यांची आंघोळ झाल्यानंतर लगेच हळदीची तयारी होईल. हळदीची तयारी तिथं होतेच आहे. तर चला या आपण राऊंड मारून जाऊ तिकडं. तर मित्रांनो 2-3 जण तर बाहेर गेलेत. तर आपले 2 मेंबर कुठेतरी गेले होते, बाहेर गेले होते. तर ते आले. तुम्ही ओळखता का यांना? नाही. तर पहिल्यांदा बघत असाल तर ते आपल्याकडे पॅड वाजवण्यासाठी आलेत, पॅड मास्टर. तर मागच्या वर्षी ते दुसऱ्या बँडमध्ये होते आणि ह्या वर्षी आता 2024मध्ये ते आपल्याकडे वाजवण्यासाठी आलेत स्वर संगीत बँडवरती. ते राहता रावळगावच ना, रावळगावला राहता. रावळगाव म्हणजे ते माझ्या मामाचं गाव आहे रावळगाव. तिथून ते अपडाऊन करतात. आणि रावळगाव इथून तर समजून घ्या ओतूर गाव आहे. ओतूर गावपासून रावळगाव कमीत कमी 60-70 किलोमीटर असेल. तिथून ते अपडाऊन करत होते. म्हणजे सड्याण्याला आले होते. सड्याण्याहून त्यांना पिकअप केलं आणि इथं उत्तरला वाजायला आलो. तर त्यांना आपण विचारू त्यांचं नाव वगैरे. नाव करण बोरसे. त्यांचं नाव करण बोरसे, राहणार रावळगाव. खूप मस्त एकदम जोरात वाजवता पॅड. जोरात म्हणजे एकदम उत्कृष्ट पॅडवाले आहेत ते, एकदम क्लासिकल. तर खूप छान पॅड वाजवता. मागे पण बोललो मी, मला खूप आवडलं म्हणतं त्यांचं पॅड वाजवणं. मागे देवी आणि गणपतीमध्ये तेच होते पॅड वाजवायला. त्यांचा पण व्हिडिओ तुम्हाला, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येईल पुढे काही दिवसात. संपूर्ण ऑर्गनवाल्याचा आणि पॅडवाल्याचा आणि संपूर्ण गाडीचा व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकरात लवकर. तर नेक्स्ट कुठे गेले अजून ते मेंबर, कुठे गेले? या साहेब या. तर आपले दुसरे मेंबर बघू शकता तुम्ही. त्यांच्या गळ्यात चेन वगैरे 50 तोला. तर ते संपूर्ण राहता. त्यांचं नाव अजून काय मला माहिती नाही. मी त्यांना आता नाव विचारतो. त्यांचं नाव काय? सचिन अंकुशे. हां, सचिन अंकुशे. सचिन अंकुशे असं नाव आहे त्यांचं, सचिन अंकुशे. तर ते संपूर्ण राहता आपल्या ताराबाद जवळून 5 किलोमीटर आहे ताराबादवरनं. असं नाव त्यांचं आहे, अंकुशे. ते टिमकी वाजतं ना, टिमकीच. तर मित्रांनो टिमकी वाजतात ते. आणि इकडे साईडला जेवढी पब्लिक उभी आहे ते मी त्यांची इंटरव्ह्यू घेतोय. तर बघू शकता साईडला कॅमेरा फिरव ना. इकडं तेव्हा तिकडं काही दुकानात घुसून गेले. टिमकी वाजवतात ते. संपूर्ण आपले जेवढे कलाकार आहेत बँडवाले, जेवढे आर्टिस्ट आहेत, ऑर्गनवाले, पॅडवाले, टिमकीवाले, सिंगर तर मी स्वतः आहे, तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण आपण बँडचा व्हिडिओ एखादा मस्त गाणं रेकॉर्डिंग करू बँडवर. तुम्हाला संपूर्ण पोरांचा व्हिडिओ दिसेलच लवकरात लवकर आपल्या स्वर संगीत बँड ताराबाद या यूट्यूब चॅनलला. ह्या चॅनलला नाही दिसणार संपूर्ण व्हिडिओ, कारण की ब्लॉग चॅनलला फुल व्हिडिओ अलाउड नाही आहे. फुल व्हिडिओ जर ब्लॉग चॅनलला टाकला, कॅटेगरी माझी ब्लॉगची आहे आणि म्युझिकची कॅटेगरी वेगळी असते. म्हणून आपला स्पेशल चॅनल आहे म्युझिकचा, स्वर संगीत बँड ताराबाद म्हणून. त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनल चेक करू शकता तुम्ही. तर म्हणून आपल्याला कॉपीराईट येऊन लागतो मित्रांनो. यूट्यूबचे रूल आहेत काहीतरी. ते रूल असे आहेत की म्हणजे आपण संपूर्ण गाणं जर टाकलं ते कॉपी होऊन जातं, म्हणून ते आपल्याला क्लेम येऊन लागतो. म्हणून आपण संपूर्ण गाणं दाखवू शकत नाही ब्लॉग चॅनलला. तर तुम्हाला संपूर्ण गाणं आपल्या बँडचे बघायचे असतील तर आपण स्वर संगीत बँड ताराबाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरं आता पुढे बघू, आपण स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. हा व्लॉग तर भारी होईल. आता अंधार पडायला लागला आणि थंडी पण वाजायला लागली आहे. आता जॉकेट वगैरे घालतो आणि शार्पी वगैरे तर लावले गेलेत आपले. ती बघू शकता तिकडे शार्पीची गाडी उलटी लावली होती, आता शिद्दी लावून दिली आहे. तर ठीक आहे, भेटू. बस.